Good morning, students. Today we are learning the next topic of paper second is that scope for vegetable growing in India. In previous lecture we have learned about the importance of vegetable in human diet, importance of leafy vegetable also, and importance of vegetable. So today we are learning the scope for vegetable growing in India. So first, व्हॉट इज बाय स्कोप. स्कोप म्हणजे मराठीत आपण त्याला वाव असं म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्याला मराठी शब्दाचा सुद्धा अर्थ समजत नाही, पण इंग्लिश शब्द म्हटले की पटकन समजलं जातं. सो स्कोप तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा लवकर समजत असेल की व्हॉट इज बाय स्कोप. पण वाव वाव म्हणजे एखाद्या गोष्टीचे काय फायदे आहेत किंवा काय संधी मिळू शकते आपल्या त्या क्षेत्रातून, किंवा त्या गोष्टीपासून पुढे काय संधी उपलब्ध होऊ शकते आपल्याला, त्याला आपण वाव किंवा स्कोप असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल घेतलं तर आपण बघा 12वी नंतर गेलो की बाबा इंजिनिअरिंगला स्कोप आहे का सध्या, का मेडिकलला स्कोप आहे, म्हणजे कशाला जास्त वाव आहे, कुठे गेलं तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो, त्यालाच आपण स्कोप असं म्हणतो. सो दिस इज दी स्कोप. बट हिअर वी हॅव टू लर्न दी स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग इन इंडिया. तर व्हेजिटेबल ग्रोईंगला स्कोप आहे का इंडियामध्ये, आणि कशा प्रकारे तो स्कोप असणार आहे, काय महत्त्व आहे त्या व्हेजिटेबल ग्रोईंगचं, किंवा काय फायदे आहेत त्या व्हेजिटेबल ग्रोईंगसाठी, तर हे आपण आज बघणार आहोत. सो देअर इज द फर्स्ट पॉईंट फॉर द व्हेजिटेबल ग्रोईंग स्कोप इज देअर इज अ व्हास्ट स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग इन इंडिया as the majority of our population is vegetarian in nature and production of the vegetables is very less than requirement. So there is a vast scope for the vegetable growing in India because our population is majority vegetarian. जर आपल्या इंडियामध्ये बरीचशी पॉप्युलेशन आपण बघितली ती व्हेजिटेरियन असेल. सो दॅट्स वाय टू त्यांच्या ज्या काही गरजा असतील किंवा त्यांच्या ज्या काही रिकमेंडेशन असतील ते पूर्ण करण्यासाठी, व्हेजिटेबल्स ग्रोईंग पूर्ण करण्यासाठी, तर आपल्याला प्रोडक्शन त्यांचं व्हेजिटेबल्सचं घेणं खूप जास्त प्रमाणात घेणं महत्त्वाचं आहे. बट नाऊ अ डेज दिस रिक्वायरमेंट इज व्हेरी लेस, और द प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल इज व्हेरी लेस. प्रोडक्शन हे व्हेजिटेबलचं खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला तर स्कोप आहे की त्यांचं प्रोडक्शन आपण वाढवू शकतो. जसे की इंडियामधल्या प्रत्येक लोकांची गरज आहे व्हेजिटेबल्स ग्रो करण्यासाठी. तर दॅट्स वाय व्हेजिटेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू दी मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन इज अवर vegetarian in nature. So that's why production of the vegetables is very less, and that's why to meet their requirement, त्यांची जी गरज भागवून नेण्यासाठी आपल्याला व्हेजिटेबल्स ग्रो करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो इट इज अ गुड स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग. Then second point, mostly vegetables are short duration and fast growing. So more vegetables can be grow in a year. बघा मोस्ट ऑफ दी मोर व्हेजिटेबल्स और मेनी व्हेजिटेबल्स आर शॉर्ट ड्युरेशन, म्हणजे आपण 2-3 महिन्यामध्ये आपण त्यांचं लगेच उत्पादन काढू शकतो. फॉर एक्झाम्पल मेथी असेल, पालक असेल, चाकवत असेल, तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांचं आपण लगेच आपल्याला हार्वेस्टिंग मिळू शकतं. किंवा चिली असेल, ब्रिंजल असेल, साधारणतः 2.5 ते 3 महिन्यामध्ये, किंवा कॅबेज असेल, कॉलीफ्लावर असेल, रॅडिश असतील, तर हे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं हार्वेस्टिंग मिळतं. म्हणजे साधारणतः आपण 12 महिन्यामध्ये, वर्षभरात आपण 3-4 किंवा 4-4 महिन्याच्या इंटरवलने पाहिलं तर आपण सहज 3 पिकं एका वर्षामध्ये सहज काढू शकतो. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी गुड चान्स टू फार्मरसाठी खूप चान्स आहे की एकाच वर्षी आपण त्या शेतामधून जास्तीत जास्त पिकं घेऊन आपण जास्तीत जास्त उत्पादनसुद्धा घेऊ शकतो. सो इट इज व्हेरी गुड because they are short duration. Then next point is as the vegetables are short durational crop, they can be used better in crop rotation, intercropping and mixed cropping etc. So vegetables are short durational, अगदी खूप कमी कालावधीमध्ये व्हेजिटेबल्स ग्रो होतात. जसं आपण बघितलं की सिरियल्सला बघितले, पल्सेसला बघितले, किंवा ॲग्रिकल्चर क्रॉप्सला बघितले, तर अगदी खूप जास्त दिवस जातात ग्रोईंग होण्यासाठी किंवा त्यांच्यापासून उत्पादन घेण्यासाठी, इन्कम मिळण्यासाठी आपल्याला. पण तसं व्हेजिटेबल्समध्ये नाही, किंवा फ्रूट कल्टिवेशनमध्ये सुद्धा बघा 2-4 वर्षाच्या बागा झाल्यानंतर आपलं उत्पादन स्टार्ट होतं. पण तसं व्हेजिटेबल्समध्ये नाही, साधारणतः 3 ते 4 महिन्यातच आपल्याला ईल्ड लगेच पाहायला मिळतं आणि इन्कमसुद्धा आपल्याला मिळू शकतं.
So they can be used better in crop rotation, intercropping, mixed cropping, etc. सो व्हॉट इज बाय क्रॉप रोटेशन? क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालट. समजा जर आपण टोमॅटो लावला असेल तर नेक्स्ट टाईम आपण ब्रिंजल, नेक्स्ट सीझनला ब्रिंजल लावू शकतो, नेक्स्ट सीझनला मेथी लावू शकतो, पालक लावू शकतो. तर अशा वेगवेगळ्या तिन्ही सीझनमध्ये, खरीप, रब्बी, रेनी सीझनमध्ये आपण तिन्ही सीझनमध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्स प्लांट करू शकतो. सो दॅट्स वाय त्याच्यामुळे काय होतं की जमिनीची जी सुपीकता ती मेंटेन राहते. एकच पीक आपण जमिनीतून कंटिन्युअसली घेत असेल तर त्या जमिनीमधून त्या पिकासाठीच लागणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल ओनियन जर कंटिन्यू आपण त्या जमिनीतून घेत असेल तर ओनियन्स जे काही न्यूट्रियन्स लागणार ते कंटिन्यू त्या ओनियन्सकडून घेतले जाऊ शकतात जमिनीमधून. आणि ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाईम असं करतो ओनियन लावतो त्यावेळेस एक क्षण किंवा एक वेळ अशी येते की ओनियनसाठी लागणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते त्या सॉईलमध्ये पुरेशा प्रमाणात नसतात आणि त्याच्यामुळे जमिनीची जी सुपीकता असते, टेक्स्चर असते ते सगळं बदलून जातं. तर चांगल्या प्रकारे जमीन राहत नाही. सो दॅट्स वाय क्रॉप रोटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण ह्या सीझनला हे पीक घेतलं असेल तर पुढच्या सीझनला पीक ते बदललं पाहिजे, जेणेकरून जमिनीतला एक समतोल राहतो की सगळे न्यूट्रियंट्स यूज केले जातात आणि सगळे न्यूट्रियंट्स समतोल प्रमाणात सॉईलमध्ये किंवा जमिनीमध्ये टिकून राहतात. पण एकाच प्रकारचं पीक घेतलं तर एकाच प्रकारचं न्यूट्रियंट संपून जाऊ शकतात. त्यामुळे जमिनीमधून पुढच्या पिकाला चांगल्या प्रकारे व्हेजिटेबल ग्रोईंग करू शकत नाहीत किंवा सॉईल त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे उत्पादनासाठी जी काही न्यूट्रियंट्स येतात ते अवेलेबल करू शकत नाही. सो द नेक्स्ट पॉईंट इज दी इल्ड सो इट इज दी क्रॉप रोटेशन अँड देन इंटरक्रॉपिंग मीन्स बिटवीन दी टू क्रॉप्स. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन क्रॉप लावत असतो तर एक क्रॉप हार्वेस्टिंग आल्यानंतर म्हणजे एक बिग क्रॉप असतं. समजा फॉर एक्झाम्पल आपण टोमॅटो लावला असेल, ब्रिंजल लावलं असेल तर साधारण 3 महिन्यांनी किंवा 2.5 महिने आपल्याचा हार्वेस्टिंग स्टार्ट होतं. तर त्याच्याबरोबर जोडीने आपण इंटरक्रॉपिंग म्हणजे आतमध्ये रिजेस आणि फरोजला म्हणजे सरीवरंबा असतो तर त्या दोन सरीवरंबाला जर आपण टोमॅटोचं झाड लावलं असेल, टोमॅटोची रोपं लावली असेल तर मधल्या स्पेसमध्ये जो रिकामा स्पेस राहतो तर त्या स्पेसमध्ये आपण मेथी लावू शकतो, पालक लावू शकतो, रॅडिश लावू शकतो, जेणेकरून त्याच जमिनीमधून आपण 1 ते 2 पिकं घेऊ शकतो सहजासहजी आणि दोन्ही पिकांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन आणि इन्कमसुद्धा मिळू शकतं. आणि याच्यामध्ये आणखीन एक फायदा असा आहे की जर समजा एक पीक फेल्युअर गेलं, समजा मेथी लावली आपण मेथीचं नाही उत्पादन झालं तर आपल्याला टोमॅटोपासून चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकतं. पण आपण एकाच जमिनीतून 2 पिकं घेतो आणि त्याचा दुपटीने आपण फायदासुद्धा बघत असतो. साधारणतः एका शेतकऱ्याची जमीन साधारणतः अर्धा एकर असेल तर अर्धा एकरमधून त्याने 2 पिकं घेतल्यानंतर दोन्ही पिकांचा त्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी त्याला दुसऱ्या जमिनीची गरज नाही किंवा दुसरी जमीन खरेदी करण्याची गरज नाही आहे. किंवा आपलं जे इन्कम आहे ते एकाच पिकाने जे वाढत असतं त्याच्यापेक्षा आपण 2 पिकं घेऊन सुद्धा इन्कम आपण चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. सो दॅट इट इज दी इंटरक्रॉपिंग. अँड देन मिक्स्ड क्रॉपिंग इट इज द सेम दॅट लाईक दी इंटरक्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे 2 ते 3 पिकं आपण एकत्र घेऊ शकतो. चिली, ब्रिंजल, रॅडिश, बऱ्याच वेळा मेथी लावलेली असते एका रोला पालक लावलेले असते, एका रोला रॅडिश लावलेलं असतं. तर अशा प्रकारे 2 ते 3 पिकं आपण सहजासहजी घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्या एम्प्लॉयमेंटसाठी किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो. सो दॅट्स वाय व्हेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन or it gives the benefit to the farmer. The next point is the yield of vegetables is very high, that is 5 to 10 times more than cereals. ते व्हेजिटेबलचं जे यील्ड आहे ते अगदी हाय प्रमाणात असतं, म्हणजे जास्त प्रमाणात असतं यील्ड त्यांचं. त्याच्यामुळे इन्कमसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो, बाजारातसुद्धा भाव चांगल्या प्रकारे मिळतो. आणि इट इज 5 to 10 times more than the cereals. साधारणतः 5 ते 10% किंवा 10 पटीने सिरियल्सपेक्षा त्याच्यापासून आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकतं. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म इन्कम. व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म इन्कम. बघा आपण बऱ्याच वेळा खेडेगावामध्ये हा शब्दोच्चार केला जातो की यांच्याकडे माळवा आहे, माळवा असल्यामुळे
बराचसा फायदा त्या शेतकऱ्यांना होतो. तर माळवा म्हणजे काय, तर ते शेतकरी फक्त व्हेजिटेबल्सच ग्रो करतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स, म्हणजे सगळ्या प्रकारचे, काकडी असेल, ब्रिंजल असेल, चिली असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल, पोटॅटो असेल, रॅडिश असेल, मेथी असेल, तर अशा प्रकारचे बऱ्याच प्रकारचे व्हेजिटेबल्स ते ग्रो करत असतात. आणि त्याच्यामुळे जो आपलं शेतातलं इन्कम असेल किंवा उत्पादन असेल ते चांगल्या प्रकारे वाढतं. सो दॅट्स वाय व्हेजिटेबल्स आर सोर्स ऑफ फार्म इन्कम. किंवा बऱ्याच वेळा ऊस लावलेला असेल ॲग्रिकल्चर क्रॉप, तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रिंजलची झाडं लावली जातात. त्यामुळे ऊसापासून ज्यावेळेस फायदा होईल किंवा उत्पादन मिळेल, तर तोपर्यंत आपल्या ब्रिंजलपासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं आणि इन्कमसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म इन्कम. The next point is, because of high yielding capacity, vegetables can be suitably grown by small farmers and thereby increasing the income of such a farmers. So इट हॅज अ मोर हाय इल्डिंग कॅपॅसिटी. व्हेजिटेबल्सला एक जरी झाड लावलं तर, म्हणजे वांग्याचंच बघा, आपण आता किचन गार्डनिंगसुद्धा करतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण किचन गार्डनिंग म्हणजे काय हे सुद्धा पाहणार आहोत. पण किचन गार्डनिंग करत असताना किंवा आपल्या शेजारचे आसपास, घराच्या आसपास कुंडी जरी असेल, तर कुंडीमध्ये आपण एखादं मिरचीचं झाड, एखादं टोमॅटो झाड किंवा वांग्याचं झाडसुद्धा इझिली लावू शकतो. तर त्याच्यापासून आपल्याला बरेच दिवस ते झाड एवढंच एक झाड चांगल्या प्रकारे फळं देऊ शकतं. सो इट हॅज अ मोर हाय इल्डिंग कॅपॅसिटी अँड दॅट्स वाय इट कॅन बी सुटेबली ग्रो बाय स्मॉल फार्मर. जे काही छोटे शेतकरी असतात ते शक्यतो हे व्हेजिटेबल्स ग्रो करत असतात, हे माळवं करत असतात, जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त मिळतं आणि येणारा फायदा जो इन्कम असतो तो चांगल्या प्रकारे मिळू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट इज, व्हेजिटेबल्स कॅन बी इफिशियंटली ग्रो इन किचन गार्डन सो दॅट देअर इज दी proper use of wastewater and also gives work to the family members. Vegetables can be efficiently grow in kitchen gardens. आता सांगितले किचन गार्डनिंग आता डेव्हलप होत आलेलं आहे. त्यामुळे बरेचसे जे काही पीपल्स आहेत, तर ते आपल्या किचनमध्येच कुंडीमध्ये किंवा टेरेसमध्ये किचन गार्डनिंग करतात, की जे आपले 2-3 प्रकारचे रोपं असतात ते प्लांट करतात आणि त्याच्यापासून त्यांना घरासाठी रोजच्या रोज व्हेजिटेबल्स वगैरे, फ्रेश व्हेजिटेबल्स त्यांना मिळतात. सो एका प्रकारे त्यांना घरातल्या घरात भाजीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकते. बाहेर जाण्याचा किंवा खर्च करण्याचा त्यासाठी तो वाचतो त्यांचा. शिवाय हे व्हेजिटेबल्स काही त्यांना ग्रो करता आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. तर जे काही आपले वेस्ट वॉटर असेल तर ते त्यांना प्रोव्हाइड केल्यानंतरसुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन त्यांचं वाढू शकतं. आणि एक घरचे फॅमिली मेंबर्सला एक चांगल्या प्रकारे वेळ मिळतो की त्या झाडाची जपणूक कशी करायची. बऱ्याच वेळा आजी आजोबा वगैरे असतील तर त्या झाडाला कसं जपायला पाहिजे, त्या झाडाची कशी काळजी घेतली पाहिजे, हे लहान मुलांना शिकवत असतात. शिवाय त्याची थोडी काळजी घेणं, झाडाला पाणी घालणं वगैरे हे लहान मुलांना शिकवत असतात आणि स्वतःसुद्धा ते काम करत असतात. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ किचन गार्डनिंगमध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. सो इट इज व्हेरी गुड फॉर दी फॅमिली मेंबर्स. देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह फूड. हा पॉईंट तर तुम्हाला माहीतच आहे की व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड्स विटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह फूडचं चांगल्या प्रकारे व्हेजिटेबल्स हे सगळं आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. सो दॅट्स वाय व्हेजिटेबल्स आर कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह फूड्स. अँड देन नेक्स्ट पॉईंट इज, व्हेजिटेबल्स ग्रोईंग मेक्स more effective use of land and labor and thereby giving work to the people. Vegetables growing makes more effective use of land. तर व्हेजिटेबल्समुळं त्या जमिनीत चांगल्या प्रकारे सदुपयोग होऊ शकतो, चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि इट गिव्स दी वर्क फॉर दी लेबर्स ऑल्सो. तर जे काही मजूर असतील आसपास त्या मजुरांना एक चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंट मिळतो. समजा साधारणतः भेंडी असेल तर भेंडीचं आपण जर 3ऱ्या दिवसांनी आपण त्यांचं हार्वेस्टिंग करत असतो तर ते हार्वेस्टिंग करताना आपल्याला लेबरची गरज पडत असते. किंवा टोमॅटो असेल त्याच्यामध्ये स्टेकिंग करतात, त्याला आधार देतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा पीपल्सची गरज असते. सो त्यामुळे लेबर्सला सुद्धा चांगल्या प्रकारे इन्कम मिळू शकतो, त्यांचंही एम्प्लॉयमेंट व्यवस्थित होऊ शकतं. सो इट गिव्स
work to the people. Then next point is the soil and climatic conditions of India and Maharashtra are more favorable for the cultivation. सो सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन महाराष्ट्रामधले जे सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत इन इंडिया आणि इंडियामध्ये सुद्धा, तर ते व्हेजिटेबलसाठी खूप चांगल्या प्रकारे फेवरेबल आहेत. चांगल्या प्रकारे व्हेजिटेबल्स त्यामुळे आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ग्रो होऊ शकतात ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. तर अदर कंट्रीमध्ये असं सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन अवेलेबल नसतात की ज्याच्यामुळे ते व्हेजिटेबल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. ठराविकच व्हेजिटेबल्स आउट ऑफ कंट्री वाढतात. सो मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल्स कॅन बी ग्रो इझिली in India and Maharashtra also. Then next point is there is a great scope for export potential, and to meet this requirement area under vegetable crops must be increased. So it gives also great export potential. जसं इम्पॉर्टन्समध्ये मी सुद्धा सांगितलं की it gives good export potential for our country. एक्सपोर्ट केले जातात बरेचसे व्हेजिटेबल्स आपल्या, त्यामुळे आपल्याला परकीय चलनसुद्धा चांगल्या प्रकारे फॉरेन एक्सचेंज जे म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे मिळू शकतं. आणि टू मीट धिस रिक्वायरमेंट म्हणजे आपल्या देशाची सुद्धा गरज भागून आणि प्लस बाहेरच्या देशांची सुद्धा गरज भागवण्यासाठी आपल्याला बरेचसे व्हेजिटेबल्स इन्क्रीज करावं लागतील किंवा बरेचसे व्हेजिटेबल्सची फार्मिंग व्यवस्थित केली पाहिजे. सो दिस इज दी स्कोप फॉर दिस व्हेजिटेबल ग्रोईंग इन इंडिया. सो देअर इज मोर व्हास्ट स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग इन इंडिया. तुम्हाला आता कळालं असेल की व्हेजिटेबल ग्रोईंगसाठी बरीचशी कारणं आहेत, बरेचसे फायदे आहेत व्हेजिटेबल ग्रो केल्यानंतर. त्यामुळे इट हॅज अ गुड स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. इफ देअर इज एनी क्युरी, एनी क्वेश्चन, देन आस्क मी by messages or by calling. Okay, today we stop here. So you have to write this topic in paper second. In previous lecture I have also told that you have to make new notebook for paper second. पेपर फर्स्टसाठी आपण एक नोटबुक केलेली आहे, पेपर सेकंडसाठी सुद्धा दुसरी नवीन नोटबुक तुम्ही करा, जेणेकरून पेपर फर्स्ट आणि सेकंड हे वेगवेगळे दोन्ही पार्ट आहेत. जरी हॉर्टिकल्चर या विषयाचे असतील तरी ते दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत, दोन्हींचे पेपर वेगवेगळे असणार आहेत. तर त्यासाठी इट इज व्हेरी इझी टू मेक 2 नोटबुक्स फॉर 2 सब्जेक्ट्स, कारण की आपल्याला ते इझी होईल अंडरस्टँड होण्यासाठी. कारण पेपर फर्स्टची नोटबुक ही पेपर फर्स्टसाठीच लागणार आहे, ती पूर्णपणे कंप्लीट केली जाईल, भरली जाईल तुमची. पेपर सेकंडसाठी तुम्ही नवीन नोटबुक करा. 20 तारखेपासून साधारणतः आपण पेपर सेकंड स्टार्ट केलेला आहे, तर त्याच्यापासून आपण पूर्णपणे आजचे जे काही लेक्चर्स आहेत पेपर सेकंडमध्ये लिहितो आहे. फक्त बऱ्याचशा मुलांना हा गोंधळ झालेला आहे, थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की सॉईल अँड इट्स प्रॉपर्टीजचे मी एक PDF पाठवलेले आहे किंवा त्याचे नोट्स पाठवलेले आहे. तर त्या नोट्स तुम्ही पेपर फर्स्टमध्ये लिहायच्यात, कारण सॉईल अँड इट्स प्रॉपर्टीज हा पेपर फर्स्टचा टॉपिक होता. लास्ट वीकमध्ये तुम्हाला मी त्याचा फक्त व्हिडिओ पाठवला होता, त्याच्या नोट्स पाठवून द्यायच्या राहिल्या होत्या. सो त्या परवा मी त्या नोट्ससुद्धा तुमच्या या व्हिडिओबरोबर सेंड केलेल्या होत्या. तर त्या सॉईल अँड इट्स प्रॉपर्टीजचा व्हिडिओ किंवा ज्या काही PDF नोट्स आहेत ते पेपर फर्स्टमध्ये लिहायच्यात, आणि आत्ता जे आपण 20 तारखेपासून कंटिन्यू करतो आहे ते सगळं पेपर सेकंडमध्ये राईट करायचं आहे. ओके, थँक्यू.